The another part of this chapter is adolescence. ह्याचं आपल्याला काय स्टडी करायचं आहे, अडोल्सन्स आणि ॲडिक्शन हा पार्ट आहे या चॅप्टरमध्ये. चॅप्टर आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. तर अडोल्सन्स म्हणजे काय, ॲक्च्युली हा ट्रान्झिशन पिरियड आहे, ट्रान्झिशन एज आहे बिटवीन चाइल्डहुड अँड अडल्टहुड. म्हणजे तुमचं जे आताचं एज आहे दॅट पर्टिक्युलर एज इट इज कॉल्ड ॲज अडोल्संट एज. त्या पर्टिक्युलर एजमध्ये काय प्रॉब्लेम्स असतात, त्या पर्टिक्युलर एजमध्ये वेगवेगळे पिरियड कोणते कोणते असतात, काय प्रॉब्लेम्स असतात, काय ट्रीटमेंट आहे, तो पर्टिक्युलर पार्ट या चॅप्टरमध्ये आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अडोल्सन्स. बघा, इट इज द ट्रान्झिशनल फेज ऑफ फिजिकल अँड मेंटल डेव्हलपमेंट बिटवीन चाइल्डहुड अँड लिगल अडल्टहुड. ही ट्रान्झिशन फेज आहे की ज्या पर्टिक्युलर फेजमध्ये जे एज आहे ते एज चाइल्डहुड आणि लिगल अडल्टहुडच्या मध्ये येईल. दॅट पर्टिक्युलर एज इट इज कॉल्ड ॲज adolescence. It is the period between 13 to 19 years of age group during which an individual passes through 3 stages such as. की इथे या अडोल्सन्समध्ये त्या एजमध्ये काय पिरियड सांगितलेलं आहे, 13 to 19 इयर्स. आणि हे 13 to 19 इयर्स असेल किंवा तो अडोल्संट पिरियड असेल, फेज असेल, तर ती 3 फेजेसमध्ये डिवाइड केलेली आहे. द 3 फेजेस आर अर्ली पिरियड, मिडल पिरियड, लेट पिरियड. Early period, the age it is between 10 to 14 years. Middle period, the age it is between 15 to 17 years. And the late period, the age it is between 18 to 19 years. ठीक आहे. अर्ली पिरियडमध्ये काय असायला पाहिजे, म्हणजे काय असते. इट इज द इनिशियल पिरियड ऑफ रॅपिड फिजिकल ग्रोथ अँड टू बिगिन द अपिअरन्स ऑफ सेकंडरी सेक्झुअल कॅरेक्टर. त्या 10 to 14 इयर्समध्ये हा बिगिनिंग आहे त्या अडोल्संट पिरियडमधला, फेजमधला, की या पर्टिक्युलर फेजमध्ये फिजिकल ग्रोथ फास्ट असते, रॅपिड असते. दुसरी गोष्ट, सेकंडरी सेक्झुअल कॅरेक्टर्स डेव्हलप व्हायला लागतात. सेकंडरी सेक्झुअल कॅरेक्टर म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ मुस्टॅक, डेव्हलपमेंट ऑफ बियर्ड, फिमेल्समध्ये डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, असे जे पर्टिक्युलर स्ट्रक्चरल बॉडीमध्ये चेंजेस होतात ना, हीच पर्टिक्युलर चेंजेस दे ऑकर इन दिस पर्टिक्युलर फर्स्ट स्टेज दॅट इज कॉल्ड ॲज अर्ली पिरियड. द सेकंड इट इज कॉल्ड ॲज मिडल पिरियड. The age it is between 15 to 17 years. It is the phase of full growth of the body, development of full secondary sexual characters and abstract thinking. की हे जे एज आहे हे 15 to 17 इयर्सच्या मधलं एज आहे. ह्या पर्टिक्युलर एजमध्ये बॉडीची पूर्ण फिजिकल ग्रोथ झालेली असते, सेकंडरी सेक्झुअल कॅरेक्टर्स हे पूर्ण डेव्हलप झालेलं असते आणि तो स्वतः विचार करायला लागतो. दॅट पर्टिक्युलर थिंग, दॅट पर्टिक्युलर पिरियड इट इज कॉल्ड ॲज मिडल पिरियड. The another it is a late period. It is between 18 to 19 years. It is the period of establishment of total physical and sexual maturity. फिजिकल पूर्ण मॅच्युरिटी आलेली असते, सेक्झुअल पूर्ण मॅच्युरिटी आलेली असते. सोशल रिलेशनशिप, तो पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल असेल तर सोशल रिलेशनशिप करायला लागतो, म्हणजे फ्रेंड सर्कल वाढते. एंडोक्राईन सिस्टीम बिकम्स ॲक्टिव्ह, त्याचे सगळे हार्मोन्स सिक्रेट तयार होतात किंवा सिक्रेट व्हायला सुरुवात होते. एंडोक्राईन सिस्टीम म्हणजे एंडोक्राईन ग्लँड जर असेल तर त्या ॲक्टिव्ह होतात. सो द अडोल्सन्स पिरियड इट इज दज डिवायडेड इंटू 3 पिरियड्स, द अर्ली, मिडल अँड लेट. इमोशनल चेंजेस इन्क्लूड, त्या लेट पिरियडमध्ये पाहता अजून काय होईल. इमोशनल चेंजेस इन्क्लूड एस्टॅब्लिशमेंट ऑफ ओन आयडेंटिटी. आता तो स्वतःची आयडेंटिटी फॉर एक्झाम्पल एस्टॅब्लिश करायला लागतो. सेल्फ असर्शन, स्वतःचे स्टेटमेंट्स पण करायला लागतो आता तो. दॅट इज इगोसेंट्रिझम, म्हणजे इनडायरेक्टली स्वतः फॉर एक्झाम्पल त्याला जर एखादं स्टेटमेंट करायचं असेल तर तो त्याला कॉन्क्रीट राहतो. मूड स्विमिंग बिहेवियर, मूड थोडंसं चेंज होत राहते. पियर प्रेशर अँड कॉन्फ्लिक्ट्स, की कोणी जर काही म्हटलेलं असेल तर इनडायरेक्टली हा तो त्याला टॅकल करायसाठी इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर सिच्युएशन्सला तो टॅकल करायचा ट्राय करतो. ओके, सो दीज आर द इमोशनल चेंजेस. याच पार्टमध्ये अजून दुसरा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज मेंटल हेल्थ अँड अडोल्सन्स. की फिजिकली त्या पर्टिक्युलर अडोल्सन्स पिरियडमध्ये तो तर फुल ग्रो झालेला असतो, फिट झालेला असतो, पण तो मेंटली कसा असतो. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी इंडिकेट्स गुड हेल्थ विच एक्सप्रेस थ्रू व्हेरियस काइंड्स ऑफ अवर इमोशनल अँड सोशल बिहेवियर्स. मोस्ट ऑफ द मेंटल हेल्थ इश्यूज बिगिन्स फ्रॉम अडोल्संट एज. की जे मेंटल इश्यूज आहे, मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम्स आहे, हे जनरली फॉर एक्झाम्पल त्या अडोल्सन्स पिरियडपासून सुरुवात होतात. ते जर प्रॉपरली व्यवस्थित टॅकल केल्या गेले ते इनडायरेक्टली दॅट पर्टिक्युलर पर्सन लिव्ह सक्सेसफुल लाईफ. पण त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये तो जर फॉर एक्झाम्पल त्याच्या सिच्युएशन्सला फॉर एक्झाम्पल टॅकल करताना जर फेल झाला तर दॅट मे
enter into the another thing that is called as addiction, etc., etc. Common problems of adolescence are डिप्रेशन असण्याची पॉसिबिलिटी आहे, एन्झायटी वेगवेगळ्या गोष्टीची चिंता असण्याची पॉसिबिलिटी आहे, हायपोकॉन्ड्रिया, न्यूरॅस्थेनिया, लोनलीनेस जनरली एकटा फील करतो तो, कॉन्फ्लिक्ट्स वेगवेगळ्या गोष्टीला कॉन्फ्लिक्ट करतो, हॅल्युसिनेशन्स वेगवेगळ्या गोष्टीशी, फॉर एक्झाम्पल त्याचं रिलेशन जर असेल तर इनडायरेक्टली ते हॅल्युसिनेशन रिलेशन होते, मूड स्विंग मूड सतत बदलत राहतात, इन्सोमनिया झोप पण वाढते. If adolescents become successful to overcome such problems, they lead to the positive personality development. की या adolescents मध्ये जे प्रॉब्लेम्स आता आपण सांगितले या प्रॉब्लेम्सला तो ओव्हरकम करू शकला तर नॅचरली द पर्सन इट लिव्ह सक्सेसफुली इन हिज फ्युचर लाईफ. अदरवाइज दे मे बी विक्टिम ऑफ व्हेरियस काइंड्स ऑफ ॲडिक्शन, सोशल क्राईम्स अँड इव्हन कॅन सुसाईड. की समजा फॉर एक्झाम्पल त्या सगळ्या कॉन्फ्लिक्ट्सला त्या वेगवेगळ्या सिच्युएशन्सला प्रॉपरली जर त्याने हँडल केलं नाही, टॅकल केलं नाही, तर पर्सन मे एंटर इन टू द ॲडिक्शन, social crimes, even that particular person may make the suicide. So that is the problems, that is the mental health problems in adolescence period. ट्रीटमेंट आहे की समजा फॉर एक्झाम्पल तो पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः टॅकल करू शकत नसेल तर काय ट्रीटमेंट आहे. इट इज मेनली डन बाय सोशल अप्रोच सच ॲज नंबर 1 बूस्ट सेल्फ कॉन्फिडन्स अमंग अडोलसंट्स बाय क्रिएटिंग फ्रेंडली रिलेशनशिप. म्हणजे इनडायरेक्टली तो पर्टिक्युलर अडोलसंट आहे तो जर एकटा पडला असेल, लोनलीनेस फील करत असेल, एन्झायटी असेल तर इनडायरेक्टली त्याच्या फॅमिली मेंबर्सनी किंवा सोसायटीनी फॉर एक्झाम्पल त्याचे इमोशनल बिहेवियर फॉर एक्झाम्पल जर बूस्ट केले किंवा त्याचा कॉन्फिडन्स सेल्फ कॉन्फिडन्स जर त्यांनी स्वतःहून बूस्ट केला तर दिस पर्टिक्युलर पर्सन मे ओव्हरकम द व्हेरियस सिच्युएशन्स. सेकंड बाय कंट्रोलिंग चेंज देअर निगेटिव्ह अप्रोच लुकिंग टुवर्ड्स द लाईफ. त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलचे वेगवेगळ्या गोष्टीमुळे फॉर एक्झाम्पल जर तो निगेटिव्हिटीकडे चालला असेल किंवा निगेटिव्ह थिंकिंग करत असेल तर इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलनी त्याचं जर नेचर जर बदलवायचा ट्राय जर केला इनडायरेक्टली पर्सन कॅन लिव्ह द सक्सेसफुल लाईफ. 3 चेंज देअर इररिस्पॉन्सिबल अप्रोच शोन टुवर्ड्स पॅरेंट्स बाय अंडरस्टँडिंग देम अँड एन्करेजिंग पॉझिटिव्ह थॉट्स. येस की ज्या पर्टिक्युलर एजमध्ये जनरली काय होते की त्याच्या पॅरेंट्सचं तो ऐकत नाही असं म्हणण्यापेक्षा त्या पर्टिक्युलर पॅरेंट्सचं त्याला पटत नाही कारण ते विचार त्याला जुने वाटतात. मग अशा केसमध्ये फॉर एक्झाम्पल त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलनी त्याचे जर थोडेसे विचार जर बदलवले किंवा जर ॲडजस्ट केले तर इनडायरेक्टली दॅट पर्टिक्युलर पर्सन मे लिव्ह सक्सेसफुल लाईफ इन द फ्युचर. सो such is the part that is called as adolescent. And if this particular adolescent person or individual, if for example still remain in that particular situation or bad situation, that may enter into the another part that is called as addiction. तर आता आपल्याला काय कंटिन्यू करायचं आहे, addiction. The another part in this chapter is addiction. आतापर्यंत आपण काय पाहिलं, अडोलसन्स म्हणजे काय, अडोलसन्सचं एज म्हणजे काय, त्या अडोलसन्समध्ये कोणते कोणते प्रॉब्लेम्स असतात, त्या अडोलसन्स फेजमध्ये जर त्या इंडिव्हिज्युअलनी जर स्वतःची हेल्थ प्रॉपर मेंटल फिजिकल हेल्थ प्रॉपर मेंटेन केली नाही तर दॅट मे एंटर इन टू द पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज ॲडिक्शन. मग ॲडिक्शन कसं डिफाईन करतात, द फिजिकल मेंटल अँड फिजिओलॉजिकल डिपेंडन्स ऑन द बॅड हॅबिट. The physical, mental and physiological dependence on the bad habit, it is called as addiction. And the person who is habituated for that particular bad habit, the person it is called as an addict. मी काय म्हटलं की एखादा इंडिव्हिज्युअल आहे त्याला फिजिकली वाटते, फिजिओलॉजिकली पण वाटते की आणि मेंटली पण वाटते की आपण एखाद्या वाईट गोष्टीला केलं पाहिजे, जसं ड्रग ॲडिक्शन आहे किंवा एखादा क्राईम आहे किंवा अशा वाईट असलेल्या गोष्टी ज्या समाजामध्ये वाईट समजल्या जातात त्या जर गोष्टी करावं असं त्याला जर वाटत असेल तर इनडायरेक्टली दॅट पर्टिक्युलर पर्सन्स सिच्युएशन ऑर कंडिशन इट इज कॉल्ड ॲज ॲडिक्शन अँड द पर्सन इट इज कॉल्ड ॲज ॲडिक्ट. बघा, द फिजिकल मेंटल फिजिओलॉजिकल डिपेंडन्स ऑफ अ पर्सन ऑन सर्टन हॅबिट फॉर्मिंग सबस्टन्सेस लाईक निकोटीन, ॲब्युज्ड ड्रग्ज, ॲब्युज्ड म्हणजे की ज्याचा यूज नॉर्मल केला जात नाही तो ॲबयूज्ड, येस, अल्कोहोल एक्सेट्रा इज कॉल्ड ॲज ॲडिक्शन. आम्ही पण छान डिफाईन केलं होतं कसं, द फिजिकल मेंटल अँड फिजिओलॉजिकल डिपेंडन्स ऑन द बॅड हॅबिट. निकोटीन बॅड हॅबिट, ॲब्युज्ड ड्रग्ज बॅड हॅबिट, अल्कोहोल बॅड हॅबिट. सो दॅट पर्टिक्युलर थिंग इट इज कॉल्ड ॲज ॲडिक्शन अँड द पर्सन इज कॉल्ड ॲज ॲन ॲडिक्ट. Such substances brings irreversible changes in the brain and neurotransmitters. की हे जे सबस्टन्सेस आहे, निकोटीन आहे, अल्कोहोल आहे, ड्रग्ज आहे,
हे सगळे सबस्टन्सेस फॉर एक्झाम्पल त्या इंडिव्हिज्युअलला नॉर्मल जगू देत नाही. दे कॉज द इरिव्हर्सिबल ॲक्टिव्हिटीज. कॉजेस ऑफ सबस्टन्स अब्यूज ड्युरिंग अडोलसन्स. ॲब्यूज आहे ना, कॉजेस ऑफ सबस्टन्स अब्यूज ड्युरिंग अडोलसन्स, की त्या अडोलसन्स फेजमध्ये त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला अशा ड्रग्सचा अब्यूज का करावा वाटतो, काय रिझन आहे. नंबर 1, प्रेशर ऑफ पिअर ग्रुप, की असं कोणीतरी म्हणतात की ज्या पर्टिक्युलर लोकांचं तो ऐकतो आणि त्याच्यामुळे तो ड्रग ॲडिक्शन करतो किंवा ॲडिक्शन करतो. 2, इनसफिशियंट पॅरेंटल सुपरविजन अँड मॉनिटरिंग, की पॅरेंट्सचं त्याच्याकडे प्रॉपर लक्ष नसते. 3, अनप्लिझंट फॅमिली एन्व्हायरमेंट, फॅमिलीमधलं एन्व्हायरमेंटच खराब असेल किंवा वाईट असेल तर इनडायरेक्टली दॅट पर्टिक्युलर पर्सन मे एंटर इन टू दॅट पर्टिक्युलर बॅड थिंग. अनदर डिप्रेशन, की एखादं काम करायला लागलेलं असेल किंवा त्याचा जो पार्ट तो प्ले करत असेल ते प्रॉपरली होत नसेल आणि डिप्रेशनमध्ये गेलेला असेल तर. क्युरिओसिटी, की समजा एखादा त्याचा मित्र किंवा एखादा इंडिव्हिज्युअल तो ड्रग घेताना त्याला दिसत असेल आणि यालाही वाटत असेल की काय आहे ते आपण पाहू. पुअरली डिफाईन्ड रूल्स, की त्याच्या घरी जे वागण्याचे रूल्स आहे, फॅमिली मेंबरचे वागण्याचे रूल्स आहे, सोसायटीमध्ये वागण्याचे जे रूल्स आहे ते पुअर आहे, म्हणजे एरिया चांगला नाही आहे. रिस्क टेकिंग बिहेवियर, काय होतं तो ड्रग घेतल्यानंतर किंवा ॲडिक्शन केल्यानंतर काय होईल ते पाहून घेऊ असं म्हणणारा असेल तर इनडायरेक्टली ड्रग ॲडिक्शन किंवा ॲडिक्शन सुरू होण्याची पॉसिबिलिटी आहे. फेवरेबल पॅरेंटल ॲटिट्यूड टुवर्ड्स अल्कोहोल ड्रग्ज युजेस, की त्याच्या फॅमिलीचे मेंबर्सच जर ॲडिक्शन करत असेल तर इनडायरेक्टली त्याला पण वाटेल की काय आहे ते आपण चेक करू. लॅक ऑफ कम्युनिकेशन बिटवीन द चाइल्ड अँड द पॅरेंट्स, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट, की त्याच्या फॅमिली मेंबर्सकडून किंवा त्याच्या पॅरेंट्सकडून त्याच्याकडे जर व्यवस्थित प्रॉपर लक्ष दिलं जात नसेल, कम्युनिकेशन होत नसेल, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्या जात नसेल की किंवा करायचा ट्राय जर केल्या जात नसेल तर दॅट पर्टिक्युलर पर्सन मे इनटू दॅट पर्टिक्युलर थिंग दॅट इज कॉल्ड एज ॲडिक्शन. तर इथे पुढचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज अ ड्रग ॲब्यूज. ड्रग्सचा यूज झाला पाहिजे, त्याचा ॲब्यूज नाही, तर ड्रग ॲब्यूज पार्ट आहे. टेकिंग ड्रग विदाउट मेडिकल ॲडवाइस टू ऑफन विच मे हॅम्पर्स द ॲबिलिटी ऑर एफिशियन्सी ऑर कॉजेस हार्म टू द बॉडी इज कॉल्ड एज ड्रग ॲब्यूज. ॲक्च्युली ड्रग्स दे आर द मेडिसिनल ड्रग्स. They should be prescribed by the doctors or physicians for certain ailments. But if these particular drugs are obtained by certain person and they are taken inside the body for addiction, then this particular use, it is called as abuse. Okay, so taking drug without medical advice too often, which may hampers the ability or efficiency or causes harm to the body, is called as drug abuse. Most of the drugs are psychotropic and psychedelic that causes partial or complete dependence or addiction. या पर्टिक्युलर ड्रग्सचं क्लासिफिकेशन 2 कॅटेगरीमध्ये केलं जाते. Drugs are classified into 2. They are the psychotropic drugs and the psychedelic drugs. Psychotropic drugs जर असेल तर त्याचं डिपेंडन्स हे टेम्पररी असते, पार्शल असते. पण सायकोडेलिक ड्रग जर असेल तर त्याचं डिपेंडन्स कंप्लीट असते. इनडायरेक्टली तो पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल कंपल्सरी त्याच्या आहारी जातो. मिसयूज ऑफ सच ड्रग्ज अमंग यंगस्टर्स इज अ ग्रेट कन्सर्न थ्रूआउट द वर्ल्ड, की आताच्या जगामध्ये असे जे प्रॉब्लेम्स आहेत ड्रग ॲडिक्शनचे किंवा ॲडिक्शनचे, हे सगळ्यात सिरियस प्रॉब्लेम आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड. द ड्रग्ज विच आर कॉमनली अब्युज्ड आर, आता हे जे ड्रग्ज आहे जे कॉमनली अब्यूज होतात म्हणजे त्याचा प्रॉपर यूज होत नाही, दे आर द ओपिओइड्स, कॅनाबिनॉइड्स, अल्कोलॉइड्स ऑफ द कोकोआ अँड द हॅल्युसिनोजेन्स. त्याच्यापैकी आपण एक एक चेक करू. द फर्स्ट इट इज कॉल्ड एज ओपिओइड. ओपिओइड काय आहे, ॲक्च्युली one plant is there, that plant it is called as a papaver somniferum. Popularly this particular plant it is called as opium poppy. या प्लांटला ओपियम पॉपी म्हणतात. तर हे जे पर्टिक्युलर प्लांट आहे या पर्टिक्युलर प्लांटपासून खूप सारे ड्रग्ज मिळतात आणि खूप सारे ड्रग्सपैकी हेरोईन आहे, असे ब्राऊन शुगर आहे, असे ड्रग्ज या पर्टिक्युलर प्लांटपासून मिळतात. त्याच्यापैकी एक जो पर्टिक्युलर सबस्टन्स आहे की ज्याचा सगळ्यात जास्त ॲब्यूज होतो दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स इट इज कॉल्ड ॲज अ हेरोईन. बघा, ओपोइड्स इट इज अ ग्रुप ऑफ ड्रग्ज यूज्ड ॲज अ पेन किलर. ॲक्च्युली हा मेडिसिनल ड्रग आहे, पेन किलर म्हणून यूज होतो. दे इम्पेअर द फंक्शन्स ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम अँड जीआय ट्रॅक्ट. की हा जो पर्टिक्युलर ड्रग ॲब्यूज झाला तर इनडायरेक्टली त्याचा इफेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टमवर आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टवर होतो. द एक्झाम्पल इज हेरोईन. इट इज अ सिंथेटिक ड्रग डिराइव्ड फ्रॉम मॉर्फिन. मॉर्फिन
पासून तो पर्टिक्युलरली तयार करतात. पण मॉर्फिन हा कोणापासून बनतो? शेवटी त्या प्लांटपासूनच मिळतो. द नेम ऑफ द प्लांट इट इज कॉल्ड एज ओपियम पॉपी. इट इज एक्सट्रॅक्टेड फ्रॉम latex of poppy plant. The scientific name of the poppy plant it is called as the Papaver somniferum. It act as a depressant drug and slow down body activities. की हा पर्टिक्युलर ड्रग असेल तर डिप्रेसंट ड्रग आहे, बॉडीची ॲक्टिव्हिटीज तो स्लो करतो. सो सच पर्टिक्युलर ड्रग इट इज grouped into that group it is called as opioid. The another it is called as a cannabinoid. Cannabinoid हा पण एक ड्रग्सचा ग्रुप आहे की जो एका प्लांट पासून मिळतो. द नेम ऑफ द प्लांट इट इज कॉल्ड एज अ कॅनाबिस सटायवा. इट इज कॉल्ड एज कॅनाबिस सटायवा. जसं ओपिओइड इट इज ऑप्टेन फ्रॉम प्लांट दॅट इज कॉल्ड एज अ पापावर सोमनिफेरम. तसं कॅनाबिनॉइड्स इट इज अ ग्रुप ऑफ ड्रग विच इज ऑप्टेन फ्रॉम द प्लांट. दॅट प्लांट इट इज कॉल्ड एज कॅनाबिस सटायवा. बघा, इट इज अ ग्रुप ऑफ ड्रग्स डिराइव्ड फ्रॉम इन्फ्लोरेसन्स अँड पार्ट्स ऑफ द प्लांट. द नेम ऑफ द प्लांट इट इज कॅनाबिस सटायवा. द व्हेरियस drugs which are obtained from this particular plant they are marijuana, hashish, charas, ganja. पुन्हा पहा, marijuana, hashish, charas, ganja. They affects the cardiovascular system. या पर्टिक्युलर ड्रग्सचा जर अब्यूज झाला किंवा ओव्हरयूज झाला इनडायरेक्टली दे कॉजेस द हार्ट प्रॉब्लेम्स और कार्डिओ प्रॉब्लेम्स. द अनदर ग्रुप ऑफ दिस पर्टिक्युलर ड्रग इट इज कॉल्ड एज कोकेन. जसं पहिला ओपिओइड होता, दुसरा कॅनाबिनॉइड होता, तिसरा कोकेन. इट इज अन अल्कलॉइड ड्रग ऑप्टेन फ्रॉम कोकोआ प्लांट. कोकोआ प्लांट आहे, त्या प्लांटपासून पुन्हा अजून ड्रग्ज मिळतात. दे आर कॉल्ड एज कोकेन्स. द सायंटिफिक नेम ऑफ द कोकोआ प्लांट इट इज इरिथ्रोझायलम कोका. इट इज इरिथ्रोझायलम कोका. It increases the level of the dopamine, a neurotransmitter, and produce the feeling of extreme happiness, irritability, etc. की हा पर्टिक्युलर कोकेन ड्रग जर त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलने बॉडीमध्ये जर घेतला तर इनडायरेक्टली त्याला जास्त हॅपीनेस फील होतो, किंवा मग तो जर जास्त ड्रग घेतला असेल तर इनडायरेक्टली तो इरिटेट पण होतो. सच पर्टिक्युलर थिंग इट इज कॉल्ड एज और ड्रग इट इज कॉल्ड एज अ कोकेन. द फोर्थ कॅटेगरी इट इज कॉल्ड एज अ हॅल्युसिनोजेन. हॅल्युसिनोजेन पुन्हा असा ग्रुप ड्रग्सचा आहे की जो त्याचा मूड चेंज करतो. बघा, दीज आर ऑल्सो अल्कलॉइड्स. These drugs affect the central nervous system and produce unreal floating perceptions of unreal object. एखादा रिअल नसलेला ऑब्जेक्ट त्याच्याबद्दल फॉर एक्झाम्पल त्या इंडिव्हिज्युअलचं स्पेशल एखादं फिलिंग होत असेल ते पण अनरिअल असेल. दॅट इज दॅट फिलिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स ऑर ऑब्जेक्ट बाय दॅट पर्सन इट इज कॉल्ड एज or that drug it is called as a hallucinogen. The examples are LSD, cannabis, धतुरा एक्सेट्रा. की धतुरा नावाचं प्लांट आहे, कॅनाबिस नावाचं प्लांट आहे, याच्यापासून जे पर्टिक्युलर ड्रग्ज मिळतात त्याच्यापैकी ड्रगचं नेम लिहिलं मी दॅट इज LSD. दॅट इज कॅटेगराइज और ग्रुप इन टू दॅट पर्टिक्युलर ग्रुप दॅट इज कॉल्ड एज hallucinogens. The another part is drug dependence, effects of drugs or alcohol abuse and prevention and control. ड्रग डिपेंडन्स बघा. इन 1964 हू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन रिप्लेस द टर्म ड्रग ॲडिक्शन बाय ड्रग डिपेंडन्स. म्हणजे 1964च्या पहिले ड्रग ॲडिक्शन हा वर्ड यूज होत होता. आता ड्रग डिपेंडन्स अ स्टेट ऑफ, त्याला पण डिफाईन केलेलं आहे, अ स्टेट ऑफ कंपल्शन टू टेक ड्रग इज कॉल्ड एज ड्रग डिपेंडन्स. की एखाद्या इंडिव्हिज्युअलला नेहमी वाटतं की आपण तो ड्रग घेतला पाहिजे. तर दॅट पर्टिक्युलर कंडिशन और स्टेट ऑफ दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल इट इज कॉल्ड एज अ ड्रग डिपेंडन्स. द ड्रग्ज अँड अल्कोहोल हॅज इनहेरेंट ॲडिक्टिव्ह नेचर. देअरफॉर पर्सन इज फोर्स टू टेक इट अगेन अँड अगेन. की त्या ड्रग्जमध्ये अल्कोहोलमध्ये अशी इनहेरेंट त्याच्यात ॲबिलिटी आहे किंवा कॅपॅसिटी आहे किंवा प्रॉपर्टी आहे की तो पर्टिक्युलर सबस्टन्स पुन्हा पुन्हा त्या पर्सनला त्या इंडिव्हिज्युअलला घ्यावं वाटतो. With repeated use of drugs or alcohol, the tolerance level of the body also increase and need higher doses of these substances. की त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलनी तो ड्रग किंवा अल्कोहोल घेतलं असेल सुरुवातीला तर हळूहळू त्याची कॅपॅसिटी त्या ड्रग घेण्याची वाढत जाते. सडन डिसकंटिन्युएशन ऑफ सच ड्रग्ज प्रोड्यूस अनप्लिझंट विड्रॉवल सिंड्रोम्स लाईक. किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअलने ठरवलं की आजपासून आपण तो ड्रग किंवा ते अल्कोहोल घ्यायचं नाही, तर त्याला काही फिलिंग्ज येतात बघा, लाईक एन्झायटी, तो वेगळ्या चिंता करायला लागतो, टेन्शनमध्ये असतो, ट्रेमलिंग, ॲबडॉमिनल पेन, पोट दुखते, एक्सेसिव्ह स्वेटिंग, घाम जास्त येतो. सो दिस इज द पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज अ ड्रग डिपेंडन्स. ओल्ड नेम इट इज अ ड्रग ॲडिक्शन. द अनदर इज इफेक्ट्स ऑफ ड्रग्ज ऑर
अल्कोहोल ॲब्यूज, की त्या पर्टिक्युलर ड्रग्सचे किंवा अल्कोहोलचे त्याच्या बॉडीवर किंवा कम्युनिटीवर काय इफेक्ट होतात. नंबर 1, इमिजिएट इफेक्ट ऑफ ड्रग ऑर अल्कोहोल आर चेंज इन बिहेवियर लाईक रुथलेस, व्हायलंट एक्सेट्रा. की जर एखादा ड्रग जर घेतलेला असेल किंवा अल्कोहोल घेतलेला असेल तर इमिजिएट त्याच्या बॉडीवरचे काय इफेक्ट असतात, तो रुथलेस होतो, व्हायलंट होतो. सेकंड, लॉंग टर्म अल्कोहोल कॉजेस न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर, फॅटी लिव्हर सिंड्रोम, लिव्हर सिरोसिस एक्सेट्रा. की नेहमी अल्कोहोल जर तो घेत असेल तर इनडायरेक्टली त्याचे न्यूरोमस्क्युलर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. फॅटी लिव्हर जाड होते. काही खूप अल्कोहोल कंटिन्यू घेतलेले असेल किंवा मग जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं असेल तर लिव्हर बिकम्स हार्ड अँड दॅट इज कॉल्ड ॲज लिव्हर सिरोसिस. ॲज मोस्ट ऑफ द ड्रग्स टेकन इंट्रामस्क्युलरली दॅट इन्क्रीजेस द रिस्क ऑफ एड्स, हेपॅटायटिस बी एक्सेट्रा. ॲक्च्युली ड्रग्जमुळे एड्स किंवा हेपॅटायटिस बी नाही होणार, पण तो ड्रग जो आहे तो इंट्रामस्क्युलरली घेत असल्यामुळे 30 निडल मला, 30 निडल दुसऱ्याला, किंवा एका इंडिव्हिज्युअलला 3 निडल, दुसऱ्या इंडिव्हिज्युअलला 30 निडल वापरल्या जात असेल आणि एखाद्या इंडिव्हिज्युअलला त्याच्यापैकी जर एड्स असेल किंवा हेपॅटायटिस बी असेल तर दिस पर्टिक्युलर डिसीजेस ड्यू टू यूज ऑफ सिमिलर निडल और सिरिंज फॉर सेव्हरल पर्सन दॅट मे कॉज दॅट पर्टिक्युलर डिसीजेस लाईक एड्स और हेपॅटायटिस बी. Modern sportsmen misuse stimulant drugs to enhance their performance. The side effects of such drugs are worst. की मॉडर्न जे स्पोर्ट्समन आहे हे त्यांच्या ॲक्टिव्हिटी बूस्ट करण्यासाठी काही स्टिम्युलंट्स घेतात, पण हे जर नेहमी स्टिम्युलंट घेतलेले असेल तर इनडायरेक्टली त्यांचे मस्क्युलर प्रॉब्लेम्स, न्यूरोमस्क्युलर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. सोशल इफेक्ट्स आर ड्रॉप इन अकॅडमिक परफॉर्मन्स अमंग स्टुडंट्स. की नेहमी ड्रग घेतलं जात असेल किंवा अल्कोहोल घेत असेल तर इनडायरेक्टली त्याचं अकॅडमिक, त्या स्टुडंटचं बिहेवियर किंवा त्याचं परफॉर्मन्स हे जर असेल तर लूज होईल. लॅक ऑफ इंटरेस्ट इन वर्क, त्याच्या कामात त्याचं लक्ष लागणार नाही. मेंटल डिप्रेशनमध्ये जाईल. इन्व्हॉल्वमेंट इन अँटी सोशल ॲक्टिव्हिटीज करेल, क्राईम करेल एक्सेट्रा. खराब आहे. म्हणून प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. Addiction is a social disease, therefore prevention can be done effectively by social measures. The social measures are, number 1, it is a parent's duty to find out the cause of addiction. की ही इथे असं सांगितलेलं आहे की पॅरेंटची एक ड्युटी आहे की समजा फॉर एक्झाम्पल त्यांचा मुलगी फॉर एक्झाम्पल ड्रग्ज किंवा ॲडिक्शन याच्या आहारी जर गेलेले असेल किंवा डिपेंडंट झालेली असेल तर इनडायरेक्टली त्यांनी त्यांची काळजी घ्यायला पाहिजे, केअर घ्यायला पाहिजे. सेकंड, क्रिएट फ्रेंडली अँड प्लीजंट फॅमिली एन्व्हायरमेंट अँड अवॉइड क्रिटिसिझम. येस, की त्या पर्टिक्युलर फॅमिलीमध्ये सगळ्यांचं रिलेशन, पॅरेंट्स आहे, चिल्ड्रन्स आहे, त्यांचं रिलेशन जर असेल तर ते फ्रेंडली असायला पाहिजे. अननेसेसरी छोट्या कारणाने क्रिटिसिझम नको. बूस्ट सेल्फ कॉन्फिडन्स अमंग ॲडिक्ट बाय काउन्सिलिंग विच हेल्प्स टू क्विट द बॅड हॅबिट. की त्या पर्टिक्युलर पर्सनला फॉर एक्झाम्पल जर ॲडिक्शन सुरू झालेलं असेल किंवा ॲडिक्शन असेल इनडायरेक्टली वेगवेगळे काउन्सिलिंग सेंटर्स आहे, त्या काउन्सिलिंग सेंटर्सकडे जर तो गेला किंवा नेला गेला तर इनडायरेक्टली द पीपल फ्रॉम काउन्सिलिंग सेंटर्स दे मे लिव्ह द हॅबिट ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन ऑफ बॅड सबस्टन्स. 4, रिहॅबिलिटेशन ऑफ एक्स ॲडिक्ट बाय कम्युनिटी एफर्ट्स अँड ऑर्गनायझेशन लाईक NA. की एखादा इंडिव्हिज्युअल ॲडिक्शन करत होता, ॲडिक्शन आता करत नाही आहे, पण त्याचं रिहॅबिलिटेशन झालं पाहिजे, तो पुन्हा कामाला लागला पाहिजे. म्हणून काही असे सेंटर्स ओपन केलेले आहेत. द सेंटर्स आर कॉल्ड ॲज NA. दे आर नार्कोटिक अनॉनिमस. दे आर द नार्कोटिक अनॉनिमस. सो दिस इज द चॅप्टर. द चॅप्टर इज ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस.